हॅलो फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत की ब्लाऊजला परफेक्ट सरळ फिटिंग कशी करायची। आता मी इथे तुम्हाला दाखवते की ब्लाऊज एकदम सरळ स्ट्रेट फिटिंगमध्ये कशा पद्धतीने आला पाहिजे। इथे पाहू शकता हा ब्लाऊजचं फिटिंग आणि तशाच पद्धतीने ही ब्लाऊजची फिटिंग योग्य फिनिशिंगसह कशी करायची। तर त्यासाठी आपण स्लीव्ज पण जोडायच्या बाकी ठेवलेले आहे, कारण फिटिंग करताना बॅक साईड आणि फ्रंट साईड एकसारखा असणं गरजेचं आहे। तर इथे पाहू शकता तुम्ही फ्रंट साईड बॅक साईडपेक्षा थोडासा 1/4 इंच एक्स्ट्राचा आहे। तर आता हा ॲडजस्ट करायचा, कारण बऱ्याच मैत्रिणींची कंप्लेंट असते की बॅक साईड मोठा होतो, फ्रंट साईड छोटा होतो। तर कधी आपण योगपट्टीचं मार्जिन वाढवतो, मी तर वाढवते, कारण स्टिचिंगमध्ये जर योगपट्टीचं मार्जिन नाही वाढवलं तर बॅक साईड मोठं होतं आणि फ्रंट साईड छोटं होतं। तर स्टिचिंग करताना आपण फ्रंट साईडचं योगपट्टीचं माप आहे ते मी 1/4 इंच एक्स्ट्रा घेते। तर अशा वेळेस आता हे बॅक साईडने व्यवस्थित आहे, पण फ्रंट साईडने थोडंसं एक्स्ट्राचं झालेलं आहे। तर ते आपण योगपट्टीमध्ये ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। अस्तर आणि जो काही ब्लाऊजचं मेन कापड आहे तिथे सेंटरला थोडंसं अटॅच करून घ्यायचं आणि मग पाहायचं। आता मी तुम्हाला बॅक साईडचं दुसरं पार्टचं दाखवते। इथेही सेम तेच झालेलं आहे की बॅक साईड छोटी आहे, फ्रंट साईड मोठी आहे। तर अशा वेळेस काय करायचं, तर आपण वरती जिथे आपण योगपट्टी जोडतो तिथे हे पाहू शकता अशा पद्धतीने घ्यायचं आहे कापड थोडंसं आणि मग त्यावरती शिलाई मारून घ्यायची, तिथे ॲडजस्ट करून घ्यायचं। आता काही जणी म्हणतात की वरच्या बाजूने आपण जिथे आर्महोलचा आकार दिला आहे तिथं कटिंग केलं तरी चालतं, पण मग तो शेप बिघडतो आणि मग बॅक साईडला मुंड्यामध्ये घोळ येतो। त्यामुळे तिथे कटिंग न करता खालच्या बाजूने योगपट्टीमध्ये ॲडजस्ट करून घ्यायचं। आता दोन्ही साईड पाहू शकतो आपण, दोन्ही साईड एकसारख्या झालेल्या आहेत, बॅक साईड आणि फ्रंट साईड। हे अशा पद्धतीने अगोदर बॅक साईड आणि फ्रंट साईड दोन्ही बाजूचं व्यवस्थित एकसारखे आले की नाही ह्याची खात्री करायची आहे आणि नंतरच स्लीव्ज जोडायचे आहे। हे आपण स्लीव्ज जोडण्याच्या आधी चेक करायचं, नंतर प्रॉब्लेम येत नाही। आता ही स्लीव्जचं डिझाईन मी व्हिडिओ चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे, पफ स्लीव्जचा, तुम्हाला हवं तर तुम्ही पाहू शकता। तर आता इथे फ्रंट साईडला मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि आपण इथे स्लीव्ज जोडणार आहोत। तर मी तुम्हाला दाखवते की स्लीव्ज पण जोडताना अगोदर थोडंसं स्ट्रेट करून घ्यायचं आहे। इथं थोडासा बाक होता, एक्स्ट्राचं कापड होतं ते कट केलं। फ्रंट साईडला फ्रंट साईड, बॅक साईडला बॅक साईड असे स्लीव्ज ठेवून घ्यायचे आणि स्लीव्ज जोडताना मात्र सेंटरपासूनच स्लीव्ज नेहमी जोडायची। बऱ्याच वेळा माझ्या नवीन मैत्रिणी असतात त्या या टोकापासून त्या टोकापर्यंत स्लीव्ज जोडून घेतात आणि मग जो सेंटर पॉईंट आहे तो अलीकडे पलीकडे होतो आणि स्लीव्जची फिटिंग व्यवस्थित येत नाही किंवा स्लीव्ज ओढल्यासारखी होते। तर हे होऊ नये म्हणून काय करायचं, स्लीव्ज जे आहे त्याचा सेंटर पॉईंट काढायचा आणि जिथे आपण शोल्डर जोडलेला आहे तिथपासून सेंटर पॉईंटपासून अगोदर फ्रंट साईड जोडून घ्यायची आहे। फ्रंट साईडपासूनच स्लीव्ज जोडायला चालू करायची आहे आणि ही अशी पद्धत दोन्ही वेळेस सेम तीच वापरायची आहे। आता फ्रंट बाजूने मी स्लीव्ज जोडून घेतलेले आहे, तशाच पद्धतीने बॅक साईडनेही स्लीव्ज जोडून घ्यायची आहे। अशा पद्धतीने जर स्लीव्ज जोडली तर स्लीव्जचं फिटिंग खूप छान येतं। तर आता ही स्लीव्ज जोडून झाल्यानंतर याला आपण पुन्हा एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे, कुठे एक्स्ट्राचं कापड वगैरे गुंतलेलं नाही ना, आणि मग त्यावरती पुन्हा एक दाबटीप देऊन घ्यायची आहे। शिलाई करताना, ब्लाऊज शिलाई करताना डबल शिलाई प्रत्येक ठिकाणी मारणं गरजेचं आहे, कारण त्यानं ब्लाऊजचं फिटिंग आणि फिनिशिंग दोन्हीही योग्य येतात। आता मी इथे ही स्लीव्जला पुन्हा एकदा वरून टीप मारून घेतलेले आहे। आता दुसऱ्या साईडची ही स्लीव्ज मी ह्याच पद्धतीने जोडून घेते। आता आपण एकदा चेक करूया की ही साईड एकसारखी झाली की नाही। पाहू शकता इथं जिथं आर्महोलचे दोन्ही टोक आहे बरोबर ते टोकं एकत्र आलेले आहेत आणि खालच्या आणि वरच्या बाजूचंही मेजरमेंट एकसारखं आलेलं आहे। आता अशा पद्धतीने जर फिटिंग केली तर फिटिंग कधीच चुकणार नाही, बॅक साईड आणि फ्रंट साईड खालीवर कधीच होणार नाही। आता दोन्ही स्लीव जोडून घेतलेल्या आहेत, आता आपण फिटिंग करणार आहोत। तर फिटिंग करताना व्यवस्थित फिनिशिंगसह फिटिंग यावी म्हणून काय करायचं, तर आता आपण रेग्युलर काय करतो की हा ब्लाऊज ओपन करायचा आणि आतल्या बाजूने फिटिंगच्या टिप मारून घ्यायच्या। तर अशा पद्धतीने जर हे फिटिंग केलं अशा पद्धतीने, तर हे जे काही धागे असतात ते एक्स्ट्राचे हे धागे निघतात। तर हे निघू नये म्हणून आपण काय करायचं आहे, आतल्या बाजूने टिप मारायची। आता हे पाहू शकता कसं फिनिशिंग आलेलं आहे। असंच फिनिशिंगसाठी मी तुम्हाला एक
ट्रिक्स सांगणार आहे. तर ब्लाऊज अशा पद्धतीने पकडायचा आहे, सुईच्या, अशा नाही. ही पाहू शकता, ब्लाऊजचं जे वरची बाजू आहे ती ओपनवरती ठेवायची आहे आणि एकदम कडेवरती, एकदम 1/4 इंचापेक्षाही कमी एक सूत असं कडेवरती मार्जिन घेऊन शिलाई खालीपर्यंत मारून घ्यायची आहे. आता इथे पाहू शकता, खालीपर्यंत सरळ अशी शिलाई मारून घ्यायची आहे. दुसऱ्या साईडनेही सेम तसंच करायचं आहे. आता मी एक्स्ट्राचा धागा इथे कट करून घेतला आहे. आता दुसऱ्या बाजूनही सेम त्याच पद्धतीने करायचं आहे. दुसऱ्या बाजूने दोन्ही टोकं एकत्र पकडायची आहेत आणि एकदम 1/4 इंचापेक्षा एक सूत शिलाई मारून घ्यायची आहे. आता ह्या साईडला मी खालच्या बाजूने शिलाई मारून घेत आहे. तुम्ही खालच्या बाजूने किंवा वरच्या बाजूने जसं सुटेबल वाटेल त्या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे. आणि जे बाहेरचं एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे. आता ही बाजू आहे ती पाहू शकता आपण, दोन्ही बाजूचं फिनिशिंग कशा योग्य पद्धतीने झालेलं आहे. आता ही स्लीव्ज ओपन करून घ्यायची आहे पूर्ण आतल्या बाजूने आणि मग त्यावरती 1/4 इंच मार्जिन घेऊन शिलाई मारायची आहे. हे ते पाहू शकता. आता अशा पद्धतीने उलट्या बाजूने पुन्हा एकदा एक दाब टीप द्यायची आहे आणि त्यावरती शिलाई मारायची आहे. आता दुसऱ्या बाजूनही त्याच पद्धतीने उलटी करून घ्यायची आहे स्लीव्ज आणि मग त्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे. पाहू शकता, आता दोन्ही बाजूनं शिलाई मारून झालेल्या आहेत. आता आपण इथं फिटिंगचं योग्य माप घेणार आहे. तुम्ही जर अंगावर माप घेतलेलं असेल तर दंडघेर जो पूर्ण टोटल आलेला आहे त्याचा हाफ घ्यायचा, किंवा तुमच्याकडे जर ब्लाऊज असेल मापाचा तर अशा पद्धतीने स्लीव्जवरती स्लीव्ज ठेवून घ्यायचे आहे. दंडघेराचं माप घ्यायचं आहे मार्किंग करून. नंतर आपण आर्महोलचं माप घेणार आहोत. तर आर्महोल अशा पद्धतीने व्यवस्थित जो मेन ब्लाऊज आहे त्याचं माप घ्यायचं आहे, आर्महोलचं मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि मग खाली पण जे योगपट्टी आहे योगपट्टीला पण मार्किंग करून घ्यायचं आहे, योगपट्टीला योगपट्टी लावून. आणि जर तुमच्याकडे जर अंगावरती माप घेतलेलं असेल तर चेस्टचा चौथा घ्यायचा आहे आणि कमरेचा पण चौथा भाग घ्यायचा आहे. फक्त दंडघेर घेताना अर्धा घ्यायचा आणि चेस्टसाठी कमरेसाठी चेस्टचा आणि कमरेचा चौथा भाग घेऊन मग मार्किंग करायची आणि शिलाई मारून घ्यायची. पण जर रेडीमेड मापाचा ब्लाऊज असेल तर फक्त ब्लाऊजवरती ब्लाऊज ठेवून बघायचा आहे, स्लीव्जवरती स्लीव्ज ठेवायची आहे, आर्महोलवरती आर्महोल आणि योगपट्टीवरती योगपट्टी ठेवून सरळ खाली शिलाई मारून घ्यायची. आता दुसऱ्या बाजूनेही फिटिंग करताना दरवेळेस ब्लाऊज घेण्याची गरज नाही. 30 आपण ज्या स्लीव्जला फिटिंग केलं 30 स्लीव्ज आणि तोच आर्महोल मार्किंग करून घ्यायचं दोन्ही बाजूचं सारखं आणि मग खाली सरळ शिलाई मारून घ्यायची आहे. आता खाली इथं पाहू शकता मी योगपट्टीचं माप देत आहे आणि मग सरळ खाली सरळ स्ट्रेट शिलाई मारून घ्यायची. आता दोन्ही बाजूने शिलाई मारून झाल्यानंतर आपण कमरेचं माप घेणार आहोत. आता इथे मी दुसऱ्या बाजूने खालच्या बाजूने व्यवस्थित पुन्हा एक शिलाई मारून घेत आहे आणि मग आता आपण कमरेचं मेजरमेंट घ्यायचं आहे. तुमचं जर अंगावरती माप असेल तर टेपने घेऊ शकता पूर्ण टोटल कंबर, आणि जर ब्लाऊज असेल तर ब्लाऊजलाच ब्लाऊज लावून बघायचा आहे. थोडं कमी जास्त असेल तर तुम्ही ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. इथे पाहू शकता ब्लाऊजचा कमरेचा भाग मी जो आपण ब्लाऊज फिटिंगला घेतलेला आहे त्याच्या कमरेच्या भागाला लावून बघायचा आहे. इथे बरोबर माप एकदम परफेक्ट मेजरमेंट आलेलं आहे. आता आपली फिटिंग पूर्ण झालेली आहे. तर आता ही फिटिंग पूर्ण झाल्यानंतर आतल्या बाजूने फक्त एक्स्ट्राच्या 4 ते 5 अशा शिलाई मारून घ्यायच्या आहेत. कारण जर ब्लाऊज कमी जास्त जर झाला तर एक्स्ट्राच्या शिलाई असाव्यात म्हणून हे 3 ते 4 दोन्ही बाजूने एकसारख्या शिलाई मारून घ्यायच्या आहेत. इतकी साधी सोपी आणि सरळ फिटिंग करण्याची पद्धत आहे. फक्त सुरुवातीला मात्र जर व्यवस्थित परफेक्ट मेजरमेंट घेतलं तर ब्लाऊज फिटिंगला कुठेही प्रॉब्लेम येत नाही. दुसऱ्या बाजूनही तशाच मी 4 ते 5 शिलाई मारून घेत आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, ब्लाऊज फिटिंग करण्याची पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा की तुम्हाला ही पद्धत कशी वाटली. आणि जर चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पाहू शकता एकदम परफेक्ट अशी फिनिशिंग आलेली आहे. आणि इथं आर्महोलचंही मेजरमेंट तुम्ही पाहू शकता किती सुंदर आलेलं आहे. अशा पद्धतीने ब्लाऊजची फिटिंग करून पूर्ण झालेली आहे.